बॉलिवूडची ड्रीम गर्ल अर्थात हेमा मालिनी यांनी अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर 90च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय। 100हून अधिक सिनेमांमध्ये काम केलेल्या हेमा मालिनी आज पडद्यावर फार कमी दिसतात, पण एक काळ असा होता जेव्हा रुपेरी पडद्यावर फक्त आणि फक्त त्यांचे सिनेमे लागायचे। त्यामुळे आजही त्यांची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे। आजही त्यांचे चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात। हेमा मालिनी या बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणून प्रसिद्ध असल्या तरीही करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनाही संघर्ष काही चुकलेला नाही। त्यांनीही रिजेक्शनचा सामना केलाय। वजनामुळे बड्या निर्मात्यांनी चक्क हेमा मालिनी यांना रिजेक्ट केलं होतं। याविषयी जाणून घेऊया। हेमा मालिनी यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1948 मध्ये तमिळनाडूमधील अम्मानकुडी येथे एका सामान्य ब्राह्मण कुटुंबात झाला। 1965 मध्ये त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी बॉलिवूड सिने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले। त्यावेळी पांडव वनवास या सिनेमात त्यांनी एक छोटीशी भूमिका साकारली होती। त्यानंतर 1968 मध्ये त्यांना अभिनेता राज कपूर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली। सपनों के सौदागर या सिनेमात त्यांनी राज कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती आणि या सिनेमामुळेच त्यांना ड्रीम गर्ल अशी ओळख मिळाली। केवळ आईच्या इच्छेपोटी बॉलिवूडमध्ये आलेल्या हेमा मालिनी यांचा अभिनेत्री होण्याचा मानस कधीच नव्हता, कारण त्यावेळी सिनेविश्वात काम करणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते। बॉलिवूडची ड्रीम गर्ल होण्याआधी त्यांनाही संघर्ष करावा लागला। सुरुवातीच्या काळात त्यांनी बऱ्याच ठिकाणी ऑडिशन्स दिले, पण कमी वजनामुळे त्या वारंवार रिजेक्ट व्हायच्या। इतकेच काय तर त्यांनी एक तामिळ सिनेमा साईन केला होता। सिनेमाचे शूटिंग सुद्धा सुरू झाले आणि अवघ्या 4 दिवसातच त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला। यानंतर त्यांनी आपल्या शरीरयष्टीवर इतके काम केले की पुन्हा कुणीच त्यांना सिनेमा नाकारू शकले नाही। तुम्हीही हेमा मालिनीचे चाहते असाल तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी ओनली मानिनीला सबस्क्राइब करा।